आमिर सर्च इंस्टीट्यूट एंड क्वांटम एकेडमी के हर सेक्शन में एक्सेप्शनल रिजल्ट्स उन्हीं के बच्चों की जबानी सुनिए। I am Insha Hussain Ahmed. I am Bektubah Abrar. I'm Ansari Mohammad Faiz. I'm Aslan Khan. I'm Rudra Patil. I'm Mohammad Ayan. I scored 604 in NEET, 99.39 percentile in MST CT, and 91.33 percentage in HSC. My MST CT score is 99.68 percentile, and I stood first in MULA. My NEET score is 563. And HSC percentage is 87.17%. I scored 91 percentile in JEE, 91.58 percentile in MST CET, and 89.17 percentile in HSC Board. And I scored 91% in 10th CBSE. And I scored 91% in ICSE Board 10th result. I secured 91% in CBSE Board. भिवंडी स्थित स्विगी के गोदाम पर मनसे नेता अविनाश जाधव की छापामारी, अव्यवस्था और गंदगी का गोदाम में बोलबाला। रफीक कामदार हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। 2 ही दिन पहले भिवंडी के स्विगी गोदाम में ठाणे तथा पालघर के महाराष्ट्र नवनिर्माण सेना के जिला अध्यक्ष अविनाश जाधव ने अपने कुछ साथियों समेत छापामारी की। उन्हें यहाँ के कुछ वीडियो मिले थे कि खाने पीने की चीजों में चूहे मरे पड़े हुए हैं, और उसी की पड़ताल करने के बाद वो खुद इस भिवंडी के स्विगी के गोदाम में पहुंचे और फिर क्या उन्होंने किया और क्या लोगों को दिखाया है, देखिए इस वीडियो में कि स्विगी आपको किस तरह की खाने पीने की चीजें मुहैया कराती है, जिनका दावा है अच्छी सर्विस का और क्वालिटी का। नमस्कार, मी अविनाश जाधव, मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष। आपण एक ब्रँड सगळेजण मोठ्या हौशीने आपल्या घरी मागवत असतो आणि आपल्याला असं वाटतं की आपल्या अडचणी फार कमी होत आहेत, लगेच माणूस येतो, लगेच सामान देऊन जातो। ज्या स्विगी मधनं आपण सामान विकत करतो ना, त्या स्विगीच्या गोडाऊनची मी आज माझ्याकडे दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ आला भिवंडी मधला, जिथे हा स्विगीचा मेन गोडाऊन आहे। एक उंदीर मेलं होतं आणि 2 दिवस त्या उंदीर मेल्याच्या नंतर त्याला पाहायला कोण नव्हतं, तो एक व्हिडिओ माझ्याकडे आला होता। पण मी माझ्या आपल्या लोकांना काही पाठवणीची चौकशी केली आणि त्याच्यानंतर त्याची परिस्थिती बघितली। आज मी स्वतः इथे बघायला आलोय, बघ स्विगीचं एक गोडाऊन आहे। तुमच्या स्विगीत टाकल्यानंतर बघ, आता तू हे सांगतो ना, हे बघ आता तुझाच माणूस आहे, काढता हे बघ आता त्याने उडवलं, ते बघ तुझा माणूस आहे, मी नाही म्हणत आहे। हा बघ त्याला काय करत होतो इथे, हा कामाला इथेच आहे ना, काय करतो हे बाहेर पाठवायला काढतोस ना मग, हा प्रोडक्ट घेऊन काय, हे बघ आता याला तू काय म्हणणार आहेस, याला तू काय म्हणणार सांग मला। चला ते फूड अँड ड्रग्स वाल्यांना बोलून सील करून घ्या गोडाऊन पूर्ण। हे पण काढले ना, आता तो सरको माझ्या समोर आता तो पोरगा सांगतोय काढला, काय कशाला खोटं बोलतो। आता आजचा तर नाही आहे, तारीख बघ काय तुझ्यावरती तारीख पण आहे त्याची, बरोबर आहे। असे 6 व्हिडिओ आहेत तुझ्यामध्ये। कोण मेन कोण आहे, परिस्थिती आहे। हा माल तुम्ही आम्हाला लोकांना खायला देतात स्विगीच्या नावावर, हा माल तुम्ही आम्हाला खायला देता स्विगीच्या नावावर। आज सील करणार हा गोडाऊन फूड अँड ड्रग्स वगैरे बोलून हे काय हे स्विगीचं मोठं गोडाऊन आहे ना, तुपाचे डबे तिकडे देखो, ये क्या है। अभी ये भी आपका कहना है कि ये सब आप ये करने वाले, आइए देखो इधर से आप आओ, आगे देखो, ये पुढे या। मराठी आहेत तुम्ही ना, हे बघा हे काय तुमचं मत आहे, सगळं चांगलं आहे। फूड अँड ड्रग्स याच्यातले आता 2 बॉटल काढून ते बाहेर याला घेऊन गेले ना, तुला कशाला ते बोलतो पाठवण्यासाठी। ठीक आहे, फूड अँड ड्रग्स डिपार्टमेंटला बोलवा आणि त्यांना सील करायला वा गोडाऊन। आपण पण फक्त चांगल्याच वस्तू पाठवतो, असं कशाला पाठवतो, रोजच्या रोज तुम्हाला इन्फेक्शन काढायचं आहे। आम्ही ते चालूच कधी लावले, आता मी येता बघितलं, मी आज तुमचं पूर्ण गोडाऊन करायला लावणार, फूड अँड ड्रग्स व्हिडिओ आहेत माझ्याकडे, 3 दिवसापूर्वी दाखवतो आता।
तुम्ही हे काय हे पूर्ण जातं आणि हे खायला देणार स्विगीत लोकांना वाटलं अरे आता त्याच्या समोर 2 माणसं घेऊन गेले हे काय तुम्ही फेकून देणार आहे? तुम्ही युज करणार ना दादा काय नाही अरे आता 2 बॉटल तो त्याच्या समोर काढून घेऊन गेला नाही तो का? बघ, तो सध्या काढतो बघ मला. तो इथेच माल काढताय ना तुम्ही तुला एवढी मोठा गोडाऊन चालवता असं कसं होऊ शकतं? अरे काय आता तुला एवढं दाखवलं मी झोडलं दाखवली उंदीर दाखवली आता अजून काय करू मी? अजून तुला काय प्रूफ देऊ? मी ते मान्य करतो मी नाही बोलतच नाही आता असं देतं आम्हाला खायला तुम्ही एवढ्या मोठ्या गोडावर एवढ्या मोठ्या कंपनीच्या गोडावर जुळं असतोच कशी शकतात तुमच्याकडे उंदीर असतोच कशी शकतात मेलेली उंदीर 2 दिवस तुम्ही घेतलाच नाही माझ्या त्याच्या आधी मी सील करायला लावणार आहे स्टुडंट 10 दिवस आधी तुम्ही इतकं सामान काढताय तिथे पुस्तकाने ठेवतात म्हणजे तुम्ही काही चांगलं देत नाही ना तुम्ही घाणच देता ना आम्हाला आता मी पण रोज स्विगीवरनं माझ्या कधी स्विगीवरनं तुला हे घाणेरडं सामान मला स्विगीवरनं मागवतो का अरे तेच तर काढलं आहे आता तुझ्या समोर काढलं नाही 4 ठिकाणी अरे चाललंय म्हणजे ते लोकांनाच विकायला चाललंय कसं होईल काय रे लोक हे आम्ही पितो हा पाणी आहे ना हा पाणी हा माझ्या घरी येतो रोज हा हे यातनं तुम्ही मला देता हे वरचं हे बघ काय आहे ते पाणी बघ काय करावं सांग उंदीर मेलाय उंदीर झुरळ सगळं फिरतात आणि तिथे तुम्हाला लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू आता हे बघा झुरलं बघा हे स्विगीचं गोडाऊन हे बघा त्या स्विगी इथून तुम्हाला सगळं सामान येतं स्विगीमध्ये हे बघा हे सगळी उंदीर हे बघा ही बघा झुरळं पळतात हे आहे स्विगी हे बघा हे पीठ तुमचं आणि या पीठामध्ये सगळी झुरळं आहेत आणि अशा प्रकारे चालतंय हे स्विगीचं गोडाऊन तुम्ही बघायला तर खूप घाण आहे म्हणजे आपण वस्तू विकत घेणार नाही अशा एवढी घाण या स्विगीच्या गोडाऊन बघा हे इथनं उचलतात साफ करतात आणि समोर त्यांचं चांगलं एक हे बनवलं त्यातनं साफ करून पुसून बिसून तुम्हाला पाठवतात पण मूळतः हे सामान सगळं अतिशय वाईटरित्या आहे या गोडाऊनमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं आज आम्ही स्विगीच्या गोडाऊनला सील करण्याची मागणी करतोच आहे परंतु याच्यापुढे स्विगीमधनं काही घेताना स्विगीच्या मागची परिस्थिती पण तुम्ही लोकांनी पाहिली पाहिजे असं मला वाटतंय सो स्विगीचा वापर करताना एकदा विचार करा आणि मगच स्विगीतल्या काही गोष्टी घ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं मी आज ती सगळ्याची तक्रार करून या सगळ्याची चौकशी लावतो धन्यवाद